रडत रडत बिचारी घरी गेली. बाई हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता, नवरा झालाच कसा. शेजारची गोळ म्हणे, का ग गेलतीस ना भगवंताला धरून? गेलते ग बाई, पण हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता, आणि महाल जवळ गेल्यानंतर नवरा कधी झाला काही? अगं वेडी, तू हाताला कशाला धरायचं? त्याला दाव्यानं बांधायचं. असं त्यानं माझ्या घरी याव, त्याला दाव्यानं बांधते. पेंद्याला फोन केला, कोण आहे रे ती, कुठली आहे? अमुक अमुक गाव. तिच्या घरी गेले, दही दूध तुपलोणी सगळं खाल्लं. दोघं नवरा बायको जवळजवळ झोपलेले होते. तिच्या वेणीची आणि याच्या दाढीची गाठ बांधून दिली. हे पूर्वीचं सांगतो माया हो, आताचं सांगत. पूर्वी माय माऊल्या केस कापत नव्हत्या. सौभाग्यवती माय माऊलीने केस कापू नये, सौभाग्यवती माय माऊल्याने कपाळाला टिकली लावू नये. हे पुरुषोत्तम महाराज नाही सांगत, हे शास्त्र सांगतंय. महाराज तुम्हाला काय सांगतंय? शास्त्र सांगतंय. जेवढं माय माऊल्यांचं कुंकू मोठं, बघा ना आता इथं काही म्हातारे आहे बघा, त्यांचं हे गुबूच्या गुबू कुंकू, तेव्हा ती आजी हे मोठं मोठं. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. बरोबर आहे का नाही? अहो या टिकल्यावाल्याचे गेला, पन्नासच्या पुढं कोणी जायच ना महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून सौभाग्यवती माय माऊलीने कधीच आपल्या डोक्याचे केस कापू नाहीये. पण आता ह्या गोष्टी आपण जर बोलायला जाव तर लोक म्हणतात, महाराज दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही धोत्रावरच आहे. आता ह्या गोष्टी बोलायला राग येतो लोकांना. आपण जर बोललो तर लोक म्हणतात, तुम्ही कोणत्या युगामध्ये जगता? हे बघा माया हो, तुम्ही किती जरी शायनिंग मारली, किती जरी फॅशन केली, किती जरी अंग प्रदर्शन केलं, तर एक गोष्ट माझी काळजावर लिहून ठेवा. आतापर्यंत या भारत देशाने भारतातल्या कोणत्याच शिरवणीचं मंदिर नाही बांधलं, कोणत्याच शिरवणीचा घरात फोटो नाही लागला. घरामध्ये फोटो फक्त माझ्या अहिल्याबाई होळकरांचाच लागलेला आहे. घरामध्ये फोटो मा जिजाऊ आई साहेबांचाच लागलेला आहे. घरामध्ये फोटो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाच लागलेला आहे. घरामध्ये फोटो, ऑफिसमध्ये फोटो प्रतिभाताई पाटील, अरे 5 वर्ष या देशाच्या राष्ट्रपती होत्या. काय नव्हतं करताय त्यांना? पंतप्रधानापेक्षाही मोठं पद आहे. एकट्या राष्ट्रपतीला राहण्यासाठी 360 रूम आहे. किती? आणि एकट्या राष्ट्रपतीला सांभाळायला कमीत कमी 600 माणसं आहे. एवढं मोठं देशाचं सगळ्यात मोठं संविधानिक पद. पण 5 वर्ष राष्ट्रपती असताना सुद्धा त्या माय माऊलीने डोक्याचा पदर कधी खाली येऊ दिला नाहीये. मनगटापर्यंत ब्लाऊज होते ना हो, दररोज जरी पंजाबी घालायचा असता. मला तर वाईट वाटतं महाराज. काय झालं माया हो, कधी मध्ये आम्ही वृंदावनला जातो. वृंदावनला जर गेले ना तर त्या अमेरिकेच्या, इटलीच्या तिकडच्या माता मावल्या, अहो त्यांचे पाय तर तुमचे थोबड सुद्धा नाहीये. ही वस्तुस्थिती आहे ना. त्यांचे पाय म्हणतोय मी तुम्हाला, तसे आपले कोणाचे तोंडही नसतील. अशा माय मावल्या बाहेरच्या देशातून येऊन वृंदावनला गेल्यानंतर महाराज नऊवारी साडी घालतात, गळ्यामध्ये कंठी आहे, कपाळाला नाकापासून तर याच्यापर्यंत गंध आहे, आणि हातामध्ये गोमुखी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही एअरपोर्टवर पहा, त्याच वेशेत दिसतील. अरे कॉलेजला जरी गेल्या तरी त्याच वेशेत, कपाळाला गंध आहे. मला वाईट याचं वाटतं, त्या विदेशातून आपल्या भारतात येऊन नऊवारी घालतात, आणि आपले जनावर तिकडे गेले की पंजाबी घालतात. खरं आहे महाराज, अजिबात नाहीये. सौभाग्यवती माय माऊलीने आपल्याला जो वेश दिलेला आहे त्या वेशेमध्येच राहिलं पाहिजेत. मी खरं सांगू, उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांचा इतिहास महाराष्ट्र वाचत नाही. इथं चांगल्याच लोकांचा इतिहास वाचला जातो. विठाल विठाल. सकाळी 4 वाजता गवळ्या उठल्यानंतर त्याच्या दाढीला झटका बसला. त्यानं पाहिलं मस्त होऊन या मातली धांगडी करी ओढा ओढी मजा लागी. तो म्हणला दाढी ओढला, ही म्हणला वेणी ओढली. दोघांनी पाहिलं गाठ. हा म्हणे का ग, काही किशन्याला म्हणली होती का? हो म्हणे, त्यानं काल मी त्याला सांगितलं की तू माझ्या घरी येऊन बघ, तुला हातानं बांधते. अगं कशाला त्याच्या नांदी लागतीस ग? त्याच्या नांदी रावण लागला, मातीत गेला. कुंभकर्ण लागला, मातीत गेला. देवाचा विरोध ज्याने ज्याने केला तो मातीतच गेला. बरं दोघांचं असं होतं, बायको होती 5.5 फूट आणि हे होतं 3.5 फूट. माझी ज्यांचे ज्यांचे झाले त्यांनी नका आता डबल प्रयास करू, पण ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तरी माझे हे 3 मंत्र ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट, आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची पोरगी करायची 1, आपल्यापेक्षा सुंदर बायको करायची नाही 2, आणि आपल्यापेक्षा उंच बायको करायची नाही हनुमान 3. झालं बरं, हनुमानचं झालं. वा, लय मोठं संकट होतंय महाराष्ट्रावर, पण बिचारा देवानं ऐकलं. त्याचं नाव हनुमान असल्यामुळं सोयरीकच होत नव्हती हो, कठीण आहे. आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची का करायची नाही?
ती नेहमी तुम्हाला हलकटावाने सांगणार तुझ्याकडे काय आहे सर्व माझ्या बापानं दिलं म्हणून गरिबाची करायची. हुंडा घ्यायचा नाही, काही नाही, जे असेल ते घ्यायचं, आपलं गरिबाची केली तरी चालती. आपल्यापेक्षा सुंदर का करायची नाही. तुम्हाला 15,000 जर पेमेंट असेल तर 10,000 तिचे ब्युटी पार्लरला जातात. काळी सावळी असली तरी त्रास तोचे आणि गोरी असली तरी त्रास. लग्नाच्या अगोदर असा आवाज लागत होता, त्याचा आवाज 2 महिन्यातच गेला. अजून तर पुढं समुद्र पार करायचा त्याला, बरोबर आहे का नाही? खरं आहे ना, त्याचे प्रमाण बी चुकायला लागले, कठीण आहे. असंच आहे, शादी के लड्डू ज्यांचे राहिले त्यांनी आदर्श घ्या, बरोबर आहे का नाही? आणि आपल्यापेक्षा उंच बायको का करायची नाही, पहिला मुद्दा. माझा एक मित्र आहे गण्या नावाचा, आळंदीला राहतो तो. लग्न झालं आणि मग मी सहज आळंदीला गेल्यानंतर त्याने मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय रे गण्या? चहा घ्यायला ये. मग चहा घ्यायला गेलो. म्हणलं गण्या का रे? लग्न झालं, वर्ग मित्र आहे आपण, 10 वर्ष आळंदीला सोबत राहिलो, साधा एक फोन सुद्धा नाही केला. तो म्हणे पुरुषोत्तम एवढं जलद झालं, बघायला गेलो तिकडच्या लोकांनी गडबड केली, कुंकू टिळ्यातच मी हार घातला आणि बायको घेऊन आलो. मग कुठला आहे वहिनी? वहिनीला वहिनी पाणी घेऊन या. आता गण्या माझ्या कमरा एवढाच होता आणि वहिनी पाणी घेऊन आल्यानंतर वहिनी हे मंडपा एवढी लंबीच्या लंबी. वहिनी गेली चहा करायला. मी म्हणलं गण्या अरे थोडी तरी जोडी व्यवस्थित पाहिजे. तो म्हणे दादा 15 लाख रुपये हुंडा द्याला म्हणे. अरे मला मग हुंड्यासाठी का म्हशी संग लग्न करतो का? काही थोडं फार तर पाहिलं पाहिजेत का नाही? हुंडा किती भेटला म्हणजे कसं बी काही जोडा तर शोभला पाहिजेत का नाही? आणि मग मी थोडा विनोदी होतो. म्हणलं का रे गण्या, बायचान्स वहिनीची तुझे भांडणं झाल्यानंतर तोंडात कशी मारतो? गण्या माझ्यापेक्षा विनोदी होता. तो म्हणला दादा तुझ्या वहिनीचे माझे भांडणं लागणार आहे असं वातावरण तयार झालं, आभाळ आलं, इजा कडकडायला लागल्या की मी पहिलाच टेबल टाकून ठेवत असतो. टेबलावर उभं राहायचं मग हाणायचं. बारकी असली कधी धुता येते, त्याच्यामुळं छोटी. आता हे 5.5 फुटाचं, हे 3.5 फुटाची, ते पुढं किती परेशानी. कशी तरी भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगितलं देवा याच्यानंतर आम्ही तुझ्या नादी लागणार नाही, कृपा कटाक्षे न्याहाळे. नुसतं बघितल्यानंतर गाठ सुटली. नाथ बाबा किती सुंदर वर्णन करतात. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, दरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसुदिंगा. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देऊनी गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसुदिंगाना. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. महाराज सांगतात आवरी आवरी आपुला काना, अजूनी लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना 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 नशियेला आमुच्या सुना, येतो आमुचे घरासी धमकावी तोले की सुनासी, कोठे लोणी सांग आमासी, न सांगता वासुरे सोडी विदेशी, आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी, एका जनार्दनी करी करणी, जातो पळोनी ते थोनिया. हो अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर गवळणी कंटाळल्या. यशोदेला सुद्धा कळालं बाई लोक सांगतात ते खोटं नाही, आपलं पोरगं चुकीचं आहे. यशोदेने सांगितलं भाऊ तू आता घरी थांबायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी घेऊन जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे डमामा, 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 अबंग दुबंग तिबंग पोरा त्रिगुण खेळ मा, अबंग दुबंग तिबंग पोरा त्रिगुण खेळ मा.
खेळले, खेळ खेळल्यानंतर गोपाळांना एकत्रित केले. पहिला काला माझ्या भगवान परमात्माने यमुनेच्या किनारी केला. दुसरा काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. आणि तोच काला माझ्या संत चोखोबरायच्या पुण्यतिथीच्या महोत्सवानिमित्तानं गेल्या 4-5 वर्षापासून खूप आनंदानं, खूप थाटामाटात आपण हा सोहळा करत आहोत. याही वर्षी आपला कार्यक्रम खूप आनंदानं पार पडला. खरं तर काल्याचं कीर्तन हे तुमच्या आभारासाठी महाराज, बरोबर आहे का नाही? तुम्ही सर्व मंडळी सेवा करता म्हणून एवढी ताकद निर्माण होते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्ही सेवा करता म्हणून हा सोहळा होतो. तुम्ही जर सर्व नाही आले, मी मगाशी बोलताना बोललो की पैशानं सगळ्या गोष्टी होत नाही आहे. अहो रस आणता येईल पण रस वाढायचा कोणी, बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर नियोजन, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. ह्या मंडळीत काही लोक सेवा करतात. हे विदर्भातले जेवढे काही स्वयंसेवक आहे, न सांगता 1 रुपयाचं न सुद्धा काही घेता दरवर्षी बिचारी फक्त चोखोबरायसाठी येतात. एकदा त्यांच्यासाठी प्रेमानं टाळी वाजवा महाराज. हे सर्व स्वयंसेवक आहे. बरं, आपला कार्यक्रम अशा पिरियडमध्ये येतो की त्या पिरियडमध्ये सप्ताही येतो आणि लग्नही येतात. आता काही मंडळी फक्त जेवायला येतात, ते पंक्तीपठाने खातात, हात धुतात, निघून जातात. एक सुद्धा पंगत वाढत नाहीये. पण इथं बरेचसे काही मंडळी असे की खूप अंतकरणापासून सेवा करतात. ते करून चोखोबराय त्यांच्याकडून सेवा करून घेतात. हे बघा, चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण जर माझ्या पांडुरंगानं केलं असेल, हे बघा, चोखोबरायांच्या पत्नीचं बाळांपण जर माझ्या जगाच्या मालकानं केलं असेल, तर त्या चोखोबरायची सेवा जर करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळत असेल, तर मला तरी असं वाटतं आपल्यासारखे भाग्यवान या महाराष्ट्रात दुसरे कोणीच नाही आहे. म्हणून चोखोबरायची पुण्यतिथी छोट्या मोठ्या स्वरूपात प्रत्येकच ठिकाणी साजरी होती. पण एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये चोखोबरायचा समाधी सोहळा, चोखोबरायची पुण्यतिथी ही फक्त आपल्या संत चोखोबराय भक्ती आश्रमावरच होते. आणि ही परंपरा आता पुढेही बघू, जशी चोखोबराय बुद्धी देतील. आता बाबा म्हणतात छोटा करायचा, त्यांचं दरवर्षी ठरलं आहे एवढून करायचं आपलं, पण ते जेवढं व्हायचं ते तेवढंच होतं, काय करणार आहे. बरं, त्यांचं असं आहे बाबा, ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं का सप्ताह कमी झाला? रात्री मी म्हणलं आपल्याला पुढच्या वेळी सप्ताह करायचा नाही. ते म्हणे सप्ताह जरी नाही केला तरी वार्षिक 50 लाख रुपये मी खर्च करणारच आहे. मग तिकडं खर्च करण्यापेक्षा हे चांगले ना. खूप खर्च होतो, तुम्हाला कळणार नाहीये. मी नारदाच्या गादीवर सांगतो सोपानबा, आतापर्यंत माझ्या खिशातले कीर्तनातले 40 लाख रुपये गेले बरं महाराज, खरं सांगतो. 40 लाख रुपये, चेष्टा नाही. डोळे पांढरे होता 40 लाख रुपये, पण काळीजच नाही, काय करता, बरोबर आहे का नाही? मी जेवढं खर्चायला भेट नाही तेवढं घ्यायला सुद्धा भेट नाही, बरोबर नाही? दिलं पाहिजेत ना. तुम्ही देता म्हणून हे होतं महाराज. कोण लोकवर्गणी देतं? इतके लोक हुशार आहे महाराज, बाबा बाबा बाबा, अशा आश्वासन देतात इथं येऊन